संजय चौधरींना अटक करून चालणार नाही, तर त्यांच्या 3000 ऑडिओ क्लिपची चौकशी करून यात आणखी दोषी असणाऱ्यांना कारवाई व्हायला हवी, अशी देखील एक भावना समोर येते. आपण जाऊयात पुढे. इकडे कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा दिलीप गावितला आज ठाकरेंनी भेट न दिल्याची चर्चा होती. 2.5 तास भेटीसाठी ताटकळत ठेवल्याची टीका सोशल मीडियामध्ये होत होती आणि यावरच आता राज ठाकरेंनी स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केलेली आहे. दिलीप गावित भेटीसाठी आले होते हे मला कुणीही सांगितलं नव्हतं, असं राज ठाकरे म्हणाले. ते आले आहेत हे कळलं असतं तर मी त्यांना नक्कीच भेटलो असतो. मी कुणालाही जाणीवपूर्वक भेट नाकारत नाही, असंही त्यांनी म्हटलंय. या संपूर्ण प्रकारामागे गैरसमज झाल्याचं सांगत राज ठाकरेंनी खेदही व्यक्त केला. आपले खेळाडू गावित हे काल येऊन गेले. तुमच्याकडे बातम्या मी पाहिल्या. त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे एक तर त्यांना कोणी बोलवलं होतं हे मला माहीत नाही. ते आलेत हेही मला कोणी सांगितलं नाही. त्याच्यामुळे ते आलेत आणि मी भेटणार नाही असं का करीन मी? त्याच्यामुळे मला माहितीच नसलेल्या गोष्टीवरती त्या बातम्या आल्या आणि त्यांचाही काही गैरसमज झाला की ते 2 तास थांबले आणि मी त्यांना भेटलो नाही. परंतु मला माहितीच नव्हतं, मला कोणी सांगितलंच नाही की ते आलेत म्हणून. मला जर कोणी सांगितलं तर मी निश्चित त्यांना नक्कीच भेटलो असतो. परंतु त्यांना कोणी बोलवलं आणि मला का कोणी सांगितलं नाही या गोष्टी सगळ्या बाजूला सोडा आपण. परंतु भेट नाही झाली त्याच्याबद्दल ते नाराज झाले, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. ते मला असं वाटतं दिल्लीला गेलेले आहेत आणि दिल्लीला जाऊन आल्यानंतर मी निश्चित त्यांची भेट घेईन आणि त्यांच्याशी मी निश्चित या गोष्टी बोलीन.